खूप रिक्वेस्टेड ब्लॉग होता हा, तर मी म्हटलं फायनली आज हा करूया. सो म्हणून मी आज हा ब्लॉग शूट करते. सो डे 1 जेव्हा तिला घरी डिस्चार्ज दिला होता, सो तेव्हापासून आधी तिला टच करायच्या अगोदर आम्ही मोस्ट ऑफ हे यूज करतो. आणि स्पेशली जेव्हा कोणी बाहेरून कोणी येत आहे तर मग आम्ही कंपल्शन ठेवतो की ॲटलिस्ट हे यूज करूनच तिला हात लावला गेला पाहिजे. सो हे एक आम्ही यूज करतो. सेकंड, तिच्या डेली रुटीनसाठी आम्ही ना तिचं वाईप्स म्हणजे सू पॉटी, शो यू 2 minutes, सुटम, मिमी आणि मदर स्पर्श, हे 3 गोष्टी. लिटिल्सचे पण चांगले आहेत, पण लिटिल्स आहेत. सो हे 4 मतलब, बट मला असं वाटतं बेबीजचं स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते. सो हे 3 ब्रँड्स मला आवडतात आणि आपण हे यूज करू शकतो. नेक्स्ट, मी सोयराला हे डायपर यूज करते, पॅम्पर. आणि सोयराला हाच एक ब्रँड आहे जो सूट करतो. आम्ही मध्ये खूप रिक्वेस्टेड ब्लॉग होता हा, तर मी म्हटलं फायनली आज हा करूया. सो म्हणून मी आज हा ब्लॉग शूट करते. सो स्टार्ट करूया आपण. मी सोयरासाठी फर्स्ट ऑफ ऑल मला तरी सर्वात जास्त हे इम्पॉर्टंट वाटतं प्रोडक्ट, जे की आहे स्टर्लिंगचं आहे. हे मी तिला पहिल्यापासून यूज करते, म्हणजे डे 1 जेव्हा तिला घरी डिस्चार्ज दिला होता, सो तेव्हापासून आधी तिला टच करायच्या अगोदर आम्ही मोस्ट ऑफ हे यूज करतो. आणि स्पेशली जेव्हा कोणी बाहेरून कोणी येत आहे तर मग आम्ही कंपल्शन ठेवतो की ॲटलिस्ट हे यूज करूनच तिला हात लावला गेला पाहिजे. सो हे एक आम्ही यूज करतो. सेकंड, तिच्या डेली रुटीनसाठी आम्ही ना तिचं वाईप्स म्हणजे सू पॉटी, शो यू 2 minutes, सू पॉटी क्लीन करण्यासाठी मी ना मिमीचे वाईप्स यूज करते. हे ऑलमोस्ट संपत आलंय. मिमी पण यूज करते आणि बॉम्बटमचे पण मी यूज करते. मला हे दोन्ही बेटर वाटतात ऑप्शन्स, सो म्हणून मी हे दोन्ही यूज करते. मी एकदा मदर स्पर्शचं पण यूज केलं होतं, ते पण खूप चांगलं आहे. तर तुम्ही पण तुमच्या बेबीजला हे यूज करू शकता, मी रेकमेंड करते. बॉम्बटम, मिमी आणि मदर स्पर्श, हे 3 गोष्टी. लिटिल्सचे पण चांगले आहेत, पण छान आहेत. सो हे 4 मतलब, बट मला असं वाटतं बेबीजचं स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते. सो हे 3 ब्रँड्स मला आवडतात आणि आपण हे यूज करू शकतो. नेक्स्ट, मी सोयराला हे डायपर यूज करते, पॅम्पर्सचं. मी टेप यूज करते, तुम्ही बघू शकता, कारण की ना मला कम्फर्टेबल वाटतं की टेप असतात ते आपण आपल्या बेबीनुसार आपण लावू शकतो, म्हणजे कमी जास्त टाईट लूज लावू शकतो. पॅन्टीजमध्ये स्पेसिफिकली सोयराच्या बाबतीत असं होतं की खूप जास्त टाईट होऊन जातं. जे पॅन्टीजचं इलास्टिक असतं ते कधी कधी तिला रुततं एकदा दोनदा, म्हणजे. आणि मेन प्रॉब्लेम काय ना, हे टेप तुम्हाला मेडिकलमध्ये लवकर इझिली मिळत नाही, म्हणजे एकदम ऑन एमर्जन्सी किंवा तुम्ही परचेस करायला गेलात तर हे तुम्हाला ऑनलाईनच मागवावं लागतं. सो म्हणून मी काय करते, मी 90चं पूर्ण मोठा पॅक मागवते तिच्या साईजनुसार. सध्या आता मी M साईज मागवते, 6 to 11 kgsचं. सो ते बेटर आणि इझी होऊन जातं. आणि सोयराला हाच एक ब्रँड आहे जो सूट करतो. आम्ही मध्ये एक दुसरं यूज करत होतो, म्हटलं आपण यूज करून बघूया, कारण की सगळ्याची सवय असली पाहिजे म्हणून. पण तिला ते लोकल ब्रँड होता, आय थिंक S काहीतरी स्नगी की समथिंग असं काइंड ऑफ नाव होतं त्याचं. तर ते पण नाही चाललं. आणि आता आम्ही रिसेंटली पण एक ट्राय केलं होतं ऑल्टरनेटिव्ह, बट ते पण तिला नाही जमलं. सो तिला पॅम्पर्सचे स्टेप्ड डायपर्स तिला जमतात, सो ते वापरते मी. पॅन्टीज मोस्टली अवॉइड करते, बट त्यातल्या त्यात ना पॅम्पर्सचे पॅन्टीजचे जे डायपर्स आहेत ते पण चांगले आहेत. म्हणजे आता मी मध्ये मम्मीकडे गेले होते ना, सो अचानक माझा स्टे वाढला होता, तर मी तिचे तितके डायपर्स घेऊन गेले नव्हते. सो मग मला तिथे घ्यावे लागले होते. सो मग तिथे आम्ही पॅम्पर्सचे पॅन्टीजचे जे डायपर्स होते आम्ही ते घेतले होते.
सो ते बऱ्यापैकी त्याचं जे इलास्टिक आहे ते सॉफ्ट आहे पॅम्पर्सचं पॅन्टीज, बट रेस्ट पॅन्टीज मला नाही बरोबर वाटत. सेकंड हे मी तिच्यासाठी घेतले होते कॉटन डायपर्स जे रियुजेबल असतात. त्याच्यामध्ये असं एक तुम्हाला एक्स्ट्रा हे मिळतं, शीट मिळते, ती तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. इझिली वॉशेबल असते ही आणि इझिली 5 to 6 पीस हे सोक करतं. आणि हे 2 years पर्यंतचं मेजरमेंट आहे ह्याचं. ॲज इन 2 years पर्यंत तुम्ही यूज करू शकता. तर मी हे बेबी हगचं आहे. तर मी हे 3-4 हे मी 4 तिच्यासाठी घेतले होते. पण ह्याच्यातले आम्ही खूप म्हणजे आता सध्या मी तिला तितके यूज नाही करत आहे, कारण की ह्याचा एक असं म्हणजे मला वाटणारा डिसएडव्हान्टेज एक हा आहे की जर सपोज तुम्ही आज यूज करते आणि ऑफकोर्स ते इमिजिएटली वॉश करणं जास्त गरजेचं असतं, अदरवाईज ते स्टिंग करणार आणि चांगलं पण नाही की सूप पॉटी वगैरे ह्याच्यामध्ये असं राहील. ह्याच्यामध्ये तर मोस्टली सूच म्हणजे त्याच्यासाठीच आम्ही यूज केला आहे, कारण की सोयराचं टायमिंग्स मोस्ट ऑफ द टाइम क्लिअर असतात फॉर पॉटीज, तर मग ते डायपर्समध्ये ते होऊन जातं. तर थँकफुली अजूनपर्यंत मला ह्याचा काही एक्सपिरियन्स नाही आला आहे पॉटी रिलेटेडचा. बट येस, आता कसं होतं ना, सोयरा एक 2-3 महिने झाले मला असं काही काम करून देत नाही किंवा तिला ठेवून मी कुठे जास्त वेळ जाऊ शकत नाही, म्हणून मला हे डायपर्स थोडंसं आत्ता माझ्या ह्या वेळेसाठी मला इनकन्व्हिनियंट वाटतात. सो म्हणून ते इझी टू यूज अँड थ्रो डायपर्स मी यूज करते. सेकंड, तिचे कपडे जरी राहिले तरी मी ॲटलिस्ट 2 दिवस साठवून तिसऱ्या दिवशी धुवू शकते. दॅट इज म्हणजे ते काम तुम्ही नंतर करू शकता. तसं ह्या डायपर्स बद्दलचं नाही आहे, हे तुम्हाला डेली वॉश करावंच लागेल. आणि माझं नक्की नसतं की सोयरा मला करून देईल किंवा नाही करून देईल. सो म्हणून पण बाकी हे पण हायली रिकमेंडेड आहेत बेबी हगचे. मी हे फर्स्ट क्राय ह्याच्यावरून मागवले होते, वेबसाईटवरून. सो मला हे 4 प्रिंट्स आवडल्या. सो ते तेव्हा अवेलेबल होते आणि 2 years पर्यंत हे यूज होऊ शकतील. सो हे तुम्ही मागवू शकता. सेकंड, सोयराचं कपड्यांसाठी मी हे डिटर्जंट यूज करते मिमीचं. हे आता मी नवीनच रिफिल परत मागवलं आहे, आधीची बॉटल माझ्याकडून तुटली. सो ही वाली मिमीचं डिटर्जंट हे मी फर्स्ट डे पासून म्हणजे जेव्हा इनफॅक्ट ती जन्मली होती आणि तिचे जे नवीन कपडे होते ते आम्ही फर्स्ट ह्याच्यामध्येच मला ह्याचे रिव्ह्यूज खूप चांगले वाटले होते तेव्हा. सो म्हणून आम्ही याच्यामध्येच तिचे कपडे वॉश करतो. आणि मी बहुतेकदा ना कपडे वॉश करताना थोडं एक डेटॉल पण ॲड करते मी त्याच्यामध्ये. सो मिमीचं डिटर्जंट, लॉन्ड्री डिटर्जंट आणि डेटॉल मी यूज करते. सेकंड, तिच्या भांडी खेळणी जी पण असतात त्याच्यासाठी मी लव्हलॅबचं लिक्विड क्लिन्झर यूज करते. हे पण चांगलं आहे, माइल्ड आहे ह्याचं फॉर्म्युलेशन. सो तुम्ही थोडं जरी टाकलं तरी खूप जास्त फोम असा होत नाही, पण एक ॲडक्वेट होतं आणि त्याने भांडी पण चांगली निघतात. आणि फार असं स्ट्रॉंग फॉर्म्युलेशन नाही आहे किंवा स्मेल किंवा असं काही स्टेन वगैरे सोडतील असं काही नाही आहे. सो ते एक मला आवडतं. सो नेक्स्ट इज सोयराच्या आंघोळीच्या अगोदर जे आम्ही मॉलिश करतो त्यासाठी मी ऑलिव्ह ऑइल यूज करते. हे तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आम्हाला 2 ऑप्शन्स दिले होते सरांनी, ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट ऑइल. सो मी म्हणजे दोन्ही यूज करते मोस्ट ऑफ द टाइम. मी मध्ये थोडं ऑलिव्ह ऑइल यूज करते, मग मध्ये कोकोनट, असं थोडं ऑल्टरनेटिव्ह करते सो दॅट की एकच ऑइलचं सवय नको म्हणून. आणि तिला बऱ्यापैकी दोन्ही ऑइल्सचं सूट होऊन जातं तिला. सो येस, आम्ही दोन्ही ऑइल्सने हे करते. सेकंड, देन तिच्या आंघोळीसाठी तिच्या आंघोळीसाठी मी मिमीचा सोप यूज करते. मी हे पण ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं. मी मोस्ट ऑफ सगळे ॲमेझॉनवरूनच मागवते. ह्याच्यामध्ये ना हा 3चा पॅक होता, पीस ऑफ 3, आणि ह्याच्यातला हा लास्ट एक राहिला आहे आणि याचा मागवला होता आम्ही. सो ते आम्हाला एक यूज करायचं, त्याचे पण रिव्ह्यूज चांगले आहेत. इनफॅक्ट म्हणजे आमचे जे पीडियाट्रिशियन आहेत त्यांनी पण आम्हाला सजेस्ट केलं होतं.
की तुम्ही हिमालयाचे पण प्रोडक्ट्स यूज करू शकता, बट मी पर्सनली अजून यूज केलेले नाही आहेत. सो हिमालयाचा सोप आम्ही घेतला आहे. सो आता बघू, जेव्हा ह्याचा टर्न येईल किंवा त्याचा येईल नेक्स्ट, मी त्याच्याबद्दलचा पण रिव्ह्यू तुम्हाला देईल. नेक्स्ट सोयरासाठी ना आम्ही म्हणजे तिच्या मामाने हे एक नेल ट्रिमर मागवलं होतं. हे खूप युजफुल आहे, म्हणजे मला फर्स्ट डे पासून खूप जास्त यूज झालेला आहे हे. सो ह्याच्यामध्ये बरेच असे वेगळे अटॅचमेंट आहेत अकॉर्डिंगली टू द एज. हे ऑनलाईन पण इझिली अवेलेबल आहे. सो हे खूप जास्त युजफुल आहे नेल ट्रिमिंगसाठी. ह्याच्यामध्ये नेल सीझर्स वगैरे पण येतात, बट मला हे जास्त कम्फर्टेबल वाटतं. फक्त याचं डिसएडव्हान्टेज एवढंच आहे की ह्याचा ना आवाज येतो थोडा. सो आता कसं आहे ना, सोरा मोठी होते तर मग ती जरा मस्ती करते, तर आवाज आला ना की ह्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करते आणि मला नख काढून देत नाही आणि ते मशीन पकडायला जाते. नेक्स्ट तिचे बॉडी लोशन्स, एक मिनिट, ही सेबामेडची एक्स्ट्रा सॉफ्ट म्हणजे ना फेससाठी मी घेतली आहे तिच्यासाठी. सो ही एक क्रीम आहे, ही मी यूज करते. आता म्हणजे सध्या ना तिची स्किन तेवढी ड्राय नाही आहे, सो मी ऑल्टरनेट वगैरे कधी यूज करते. नेक्स्ट आहे सेबामेडचंच बॉडी लोशन. सो हे पण खूप चांगलं आहे. म्हणजे तिला बऱ्यापैकी हे प्रोडक्ट सूट होतात. सो म्हणून मी तिच्यासाठी सेबामेडचंच आहे. रॅश क्रीम पण तिची सेबामेडचीच आहे. सो ही पण जास्त युजफुल आहे. मी तुम्हाला मी ह्याचं तुम्हाला दिसत असेल, pH लेवल याची 5.5 आहे. मी फ्रंट कॅमेराने करते, सो म्हणून तुम्हाला कदाचित दिसत नसेल. येस, तर ही पण खूप चांगली एक रॅश क्रीम आहे आणि बऱ्यापैकी रॅशेस प्रिव्हेंट होऊ शकतात. आणि जरी रॅश झाला आणि तुम्ही इमिजिएटली ही क्रीम लावली तरी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये फरक जाणवतो. नेक्स्ट ममाचं हे सनस्क्रीन आहे, SPF 20+, कारण की आम्ही लवकरच कुठेतरी बाहेर जाणार आहोत. सो तिकडे सन एक्सपोजर खूप जास्त असेल, सो म्हणून मी ही ऑर्डर केली आहे, पण मी अजून यूज नाही केली आहे, फ्रँक ओपिनियन. पण हे जेव्हा मी यूज करेन तेव्हा मी नक्की तुम्हाला याचा रिव्ह्यू ह्याचा देईन मी सेपरेटली. सो मिनरल बेस्ड आहे ही. 0 to 10 इयर्स पर्यंत तुम्ही वापरू शकता बेबीज मध्ये. नेक्स्ट ह्याच्यामध्ये ना हे टॅल्कम पावडर पण आली होती, पण मी टॅल्कम पावडर यूज करत नाही बेबीसाठी, सोयरासाठी, कारण की क्लिनिकली पावडर्स बेबीजसाठी यूज करायचे नसतात, कारण की ते सेफ नसतात. कारण की जेव्हा आपण पावडर यूज करतो बेबीजला, तर त्यांचे जे स्किन फोल्ड असतात त्याच्यामध्ये ती पावडर जाऊन डिपॉझिट होते आणि त्यांचा जो स्वेट असतो, घाम असतो, तो पूर्ण प्रॉपर बाहेर येत नाही. किंवा आपण कधी अंग पुसायचं एखादी जागा राहून जाते अंघोळीनंतर, तर तिथे जाऊन ही पावडर डिपॉझिट होते आणि तिथे म्हणून रॅश होण्याचे चान्सेस होतात. सेकंड रिझन हे आहे की जेव्हा आपण पावडर्स लावतो तर त्याचे जे पण पार्टिकल्स किंवा सॉफ्ट हे असतात, जे केमिकल किंवा काही, तर ते ना असं जेव्हा बेबीज ब्रीथ करतात तर ते श्वास घेताना प्रॉब्लेम होतो त्यांना. सो म्हणून टॅल्कम पावडर्स पीडियाट्रिशियन्स नाही अलाउ करत. मला हे 3 कॉम्बोज होते त्याचे, तर माझ्याकडे ऑप्शन नव्हता हे ऑप्ट करण्याचा. सो मी घेतलंय, पण मी कधी तिला काजळ लावला तर मी त्याच्यावरती हे लावते. सो हे 3चा कॉम्बो होता. आणि रॅश क्रीम मी सेपरेटली घेतली होती. थर्ड मी हे मदर्स पर्सचं पॅचेस यूज करते, मॉस्किटो रेपेलंट पॅचेस. ह्याच्या ना मार्केटमध्ये मॉस्किटो रेपेलंटचे ना रोल ओव्हर्स पण येतात, जे आपण कपड्यांना लावू शकतो. सो त्यातलं एक मी घेतलं होतं, मला आठवत नाही आता मी नक्की कोणत्या ब्रँडचं घेतलं होतं, पण जेव्हा मी यूज केलं होतं ते पर्सनली, तर त्याचा स्मेल खूप जास्त स्ट्रॉंग होता. सो मला ते नाही पटलं ऑन क्लोथवालं, म्हणून मी हे पॅचेस घेतले. तर ह्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी 24 वॉटरप्रूफ पॅचेस येतात. हे संपत आले आहेत, सो पुन्हा हे ऑर्डर करायचे. ह्याच्यामध्ये ना असे 2
पॅचेस येतात ना, हे एवढे आता राहिले आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे माइल्ड स्मेल आहे, असं एकदम असं स्ट्रॉंग असं नाहीये. सो ते तुम्ही म्हणजे मी तर तिचं जिथे बेड असतो किंवा जिथे ती झोपते तिथे मी असं स्टिक करून टाकते. हे 12 hours पर्यंत चालू शकतं. सो अशा आमच्या घरामध्ये तुम्हाला दिसतील तिच्या पाळण्यात एक किंवा स्ट्रोलर मध्ये, कधी मी तिला बाहेर घेऊन गेले तर तिकडे असतो एक. सो येस, नेक्स्ट हे जे कोम्स आहेत हे दोन्ही हे आम्ही म्हणजे मम्मीच्या तिकडे जे एक बेबी शॉप आहे, हाय मॉम नावाचं काहीतरी एक ब्रँड आहे आय थिंक, त्याचं कोम्स मी यूज करते. अजून ही तर मी नाही यूज केली आहे तिला, कारण की ही थोडी हार्ड आहे स्कॅल्प वरती आणि अजून बेबीचं स्कॅल्प जरा 1-1.5 वर्ष जरा सॉफ्टच असतं, तर टाळू भरलेली नसते. सो मी फक्त हीच कोम आता सोयराला यूज करते तिच्या हेअरस्टाईल्ससाठी. सो येस, आणि एक जेव्हा बेबीजला मॉस्किटोज वगैरे चावतात, मच्छर चावतात किंवा काही आपण बाहेर गेल्यावरती, तर मी मदर्स फर्स्टची ही आफ्टर बाईट टर्मरिक बाम यूज करते तिला. सो हा पण खूप चांगला आहे, म्हणजे जास्त स्मेल नाहीये जे की बेबीजला सूट होईल असं. सो हे असं आहे त्याचं टेक्स्चर. मी बऱ्याच वेळा यूज केली आहे तरी ती एवढीच संपली आहे, कारण की थोडं जरी घेतलं तरी तुम्ही बघू शकता, थोडं जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये बरंच अमाऊंट येतं. सो ते इझिली इव्हनली स्प्रेड होतं. सो हे असं काहीसं त्याचं कव्हरिंग आहे. सो मी मोस्टली तुम्ही रात्री झोपताना वगैरे लावू शकता बेबीजला. आणि म्हणजे ना याने हे होतं की डाग पडत नाहीत किंवा इचिंग होत नाही किंवा काही सूजन येत नाही आजूबाजूला फोडी सारखं वगैरे. सो मदर्स फर्स्टची ही क्रीम मी तुम्हाला रेकमेंड करेन. सो येस, दिस इज ऑल अबाउट जे मी प्रोडक्ट्स यूज करते. मी जर माझ्याकडून काही राहिलं असेल तर प्लीज मला कमेंट करा की एखादी गोष्ट माझ्याकडून राहिली आहे, कारण की मला तरी असं वाटतंय की मोस्ट ऑफ मी सगळं कव्हर केलं आहे. बट स्टील जर काही राहिलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तर मी त्याच्याबद्दल नक्की मी तुम्हाला सांगेन. आणि आजचा व्लॉग पण कसा होता तोही मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मेन्शन करून सांगा की कसा वाटला तुम्हाला. आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. व्लॉग्स यायला थोडा उशीर होतोय, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड की बेबी आहे छोटा, त्यामुळे मला रोज शूट करून एडिट करून पोस्ट करायला नाही होते. जरी मी शूट केलं तरी ते एडिट करायला पण वेळ लागतो. आणि सोयरा अशी आहे ना की ती माझ्याशिवाय नाही राहत फार वेळ, तिला अशी मी सतत समोर लागते किंवा उचलून घ्यावं लागतं. सो म्हणून मला तितकं फारसं सध्या नाही जमत आहे, बट मी ट्राय करते की जितकं होईल तितकं. पण अपकमिंग व्हिडिओज भरपूर काय काय असतील. मी विचार करते बऱ्याच 1-2 गोष्टी. ह्या वेळेस मला थोडंसं मार्गशीर्ष करण्याचा पण इच्छा होती, पण माझा बेबी लहान आहे आणि मला माहिती आहे की जर नाही जमणार आहे तर उगाच कसंही करण्यापेक्षा बेटर आहे की मी पुढच्या वर्षी विचार करू या गोष्टीचा. आता बाळाकडे थोडं फोकस करते म्हणून मी नाही केलंय. सो प्लीज मला सांगा की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, अजून काय जाणून घ्यायला आवडेल. आय होप तुम्ही सोयराचा लास्ट व्लॉग बघितला असेल तिचा डेली रुटीनचा. ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट करा, DM पण करा. मी इन्स्टाची लिंक पण ह्याच्यामध्ये मेन्शन करेन. सो प्लीज स्टे ट्यून. थँक यू.